दरम्यान सत्तेसाठी रात्रीतून पक्ष बदलणारे नेते खरं तर मिनिटांमध्ये दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तात्काळ उमेदवारी देणाऱ्या पक्षांबद्दल सामान्यांना काय वाटतं पाहूया। इन लोगों के ऊपर विश्वास रखना ही नहीं चाहिए। ये पाँच मिनट भी विश्वास रखने के लायक नहीं है। और ये लोग जो है इनका ऐसा सिस्टम करना चाहिए कि जनता को सब काम बैठे बैठे कर फोन के ऊपर जो है करके मिलना चाहिए। सध्या इलेक्शनचा वारा चालू आहे, सर्वीकडे मतांसाठी इकडे तिकडे नेते पुढाऱ्यांचे फॉर्म भरले जातात, पण ऐन वेळेवर या पक्षातून त्या पक्षात जाणं हे कितपत योग्य आहे? आम्ही एवढ्या वर्षापासून नाशिकमध्ये राहतो, कोणावर विश्वास ठेवावा? आणि असंच जर राजकारण चालत राहिलं, आपापसात मारामाऱ्या चालत राहिल्या तर जनता कोणाकडे पाहिलं आणि कसं कल्याण होईल आपल्या नाशिकचं किंवा प्रगती कुठल्या थराला जाईल? नगरपालिकेमध्ये वारंवार जाऊन सुद्धा चक्रा माराव्या लागतात कुठल्याही कामाला। एकदा गेल्यावर अर्ज दिल्यावर कधी कामं होत नाही, तर ही कामं होईल केव्हा आणि आम्हाला न्याय मिळेल केव्हा? राजकारणात आज गुंडांनी प्रवेश केल्यामुळे राजकारणाची ही अवस्था आज झाली आहे। म्हणून सामान्य नागरिक राजकारण न बघता एक गजकरण म्हणून बघायला लागलेलं आहे। आणि आज नाशिकला पवित्र शहर म्हणून जे संबोधले जात होते, आज ते गुंडांचं शहर म्हणून संबोधलं जात आहे। याला कारणीभूत सर्वस्वी राजकारणी आहेत। राजकीय पक्षातल्या पुढाऱ्यांनी म्हणा किंवा मग सामान्य कार्यकर्त्यांनी म्हणा नीतिमत्ता गहाण ठेवलेली आहे, त्यामुळे त्यांना आता पक्षापेक्षा स्वहित जास्त महत्वाचं वाटतं।